हो, अंगणवाडी सेविकांच्या पेन्शनबाबत ही शासनाचा तात्काळ निर्णय. कारण अंगणवाडी सेविकांच्या निवृत्तीबाबतचा जी.आर. सोबतच आता शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनबाबतचा प्रश्न सुद्धा मार्गी काढला आहे. नेमका निर्णय काय लागला, घेऊया याबाबत सविस्तर माहिती. राज्य शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन योजनेचा अंतिम प्रस्ताव तातडीने तयार करण्याचे मान्य केल्यामुळे 4 डिसेंबर 2023 पासून सुरू असलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप गुरुवारी संध्याकाळी मागे घेण्यात आला. पेन्शन बाबतचा प्रस्ताव तातडीने मंत्रिमंडळात मंजुरीसाठी पाठवला जाईल अशी ग्वाही सरकारने दिली. मात्र वेतन श्रेणी व संप काळातील मानधनाबाबतचा प्रश्न या बैठकीत सुटू शकला नाही. अंगणवाडी कृती समितीच्या नेत्यांची बैठक महिला व बाल विकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव आणि महिला बाल विकास आयुक्त रुबल अग्रवाल यांच्या सोबत झाली. या बैठकीत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे ग्रॅज्युटी तसेच कर्मचाऱ्यांना मोबाईल देण्याचे मान्य करण्यात आले. मिनी अंगणवाडी सेविकांना पूर्ण अंगणवाडी सेविका पद देण्याचे आदेश काढले जाणार असून संप काळात कामावरून कमी केलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर घेण्याचे मान्य करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत दिलेले आदेशही मागे घेण्यात आलेले आहेत. कोरोना काळातील राहिलेल्या दिवाळी व उन्हाळी सुट्टीमध्ये रजा समायोजित करण्याविषयी सकारात्मक विचार केला जाईल असे बैठकीत ठरले. 10वी पास मदतनीसांना सेविकापदी थेट नियुक्ती देण्यासंदर्भात निर्णयही घेण्यात आलेला आहे. महिला बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी 5 डिसेंबर 2023 रोजी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आशा सेविकांच्या मानधन वाढीचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत आल्यानंतर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढीचा विषय घेतला जाणार आहे. सेविकांनो, आपणास या निर्णयाबाबत काय वाटते कमेंट करून नक्की कळवा. आणि पुढील माहितीसाठी अजूनही जर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच प्रथमरित्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओस एक लाईक करा. धन्यवाद.